इस बहन का नाम गंगूबाई धोत्रे है। ये इनकी बेटी है। 1 साल से उसके दोनों भी पैर बहुत ज़्यादा दर्द हो रहे थे और वो तेज़ी से चल नहीं पाती थी और स्कूल में भी कभी कभी उसकी छुट्टी हो जाती थी और इस वजह से ये उसका इलाज करवा रही थी, लेकिन इलाज करवाने से विशेष कुछ फ़र्क नहीं पड़ रहा था। इनके कुछ रिश्तेदार यहाँ पे प्रार्थना में आते हैं, उन्होंने इनको प्रार्थना केंद्र के बारे में बताया और जून 2023 में इसी साल ये अपनी बेटी को लेकर यहाँ पहली बार प्रार्थना सभा में आ गई और पहली बार में ही प्रभु का उसके ऊपर अद्भुत कृपा हो गई और तभी से उसके पैरों का दर्द पूरी तरह से निकल गया है और जो पहले अच्छे से खाना नहीं खा पाती थी अभी अच्छे से खाना खाती है, स्कूल भी जाती है। प्रभु ने उसे ठीक किया है, इसलिए आप तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए। काही तुम्ही तुमच्या मुलीची साक्ष सांगा। माझ्या मुलगीचं साक्षी आहे की त्याला पाय लय दुखायचं, वर्षभर लय औषध केले त्याला, मग त्याला जेवण पण नाही जायचं, खूप रडायचं ती पण, मी पण बोलायचं जेवण कर तिला, 12-1 वाजता एवढंच भात नाही तर एवढं भाकरी खायचं पण सगळं सोडले ते ती। मग असं त्याला बाहेरचं पण लय इलाज केले, डॉक्टर म्हणून त्याला रोज सुई दवा औषध केले, ग्लुकोज लावले। मग त्याच्यानंतर ते एक दिवस रविवारी होते, मग त्याला लय त्रास होत होते, मग पाय लय दुखू, आई मला कुठं तर घेऊन चाल, मला तर ठेवू नको घरात, कुठं तर घेऊन चाल। मी घाबरले तर एवढं आताला पोरगी आलेलं असं 1 वर्षापासून त्याला तकलीफ आहे तर कुठं घेऊन जाऊ मी, कुठं नाही, म्हणून असं जीवमध्ये पुरं घबराट सुटले होते। मग मी काय केलं, आमच्या नवऱ्याला बोलले चल लवकर कुठं तर त्याला ॲडमिट करू। मला तर पोरगीला तर मला लय जीव घाबरवू राहिले, पोरगी आतात आलेलं आहे, त्याला पायले दुखू राहिले, आता किती दिवसापासून त्याला औषध करू राहिले, बरंच नाही होऊ राहिले। ती पण बोलू राहील मग कुठं तर घेऊन चल, मला घेऊन चल। मग त्याला आत धरले, काल ते घेऊन गेले, मी असं डोंगरावर थोडं राहते, काल ते घेऊन गेले, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। मग तिकडं ग्लुकोज लावले तर थोडं 5-10 मिनिट त्याला बरं वाटू राहिले, मग त्याच्यानंतर त्याला अजून पाय दुखू राहिले। मला अजून टेन्शन आलं बाई, त्याला औषध एवढं करू राहिले तर एवढं पण आराम नाही येऊ राहिले। माझा आई डोंबिवलीला राहते, मग तिकडून त्याला फोन करून बोलवले, मग बोलले त्याला अंजलीला तर बरं नाही होऊ राहिलं आहे, काय करायचं काय नाही। माझा आई मग 1-2 दिवस थांबले तिथं, त्याच्यानंतर डोंबिवलीला परत गेले, तिकडं आमचं नाते वगैरे राहते इकडे येतात केंद्राला। मग त्यांनी बोलले ते पोरगीला ते घेऊन या डोंबिवलीला, आपण त्या केंद्रात घेऊन जाऊ, तिकडं बरं होणार। मग पोरगीला माझा आई डोंबिवलीला घेऊन गेले, तिथं आमच्या मावशीकडे केंद्रामध्ये येते। मग तिकडून मी पण उल्हासनगरवरून आले तिकडे कोपरला, मग तिकडून सांगते आले तर प्रार्थना ऐकलं, तेव्हा पोरगीने बोलले, पाय धरून बोल आई मी बरा झाले म्हणून बोलला, तेव्हा जीव मला आले, तेव्हा तुमचा जीव आला। माझा पोरगी बोलले असं 3 वाजता असं प्रार्थना संपले ना, माझा नवऱ्याने फोन केले, मग बरं झाले, मग बोलले त्याला बरं झाले, त्याला आराम पडले पूर्ण, आता काही टेन्शन नाही घ्यायचं। म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही ते जेव्हा प्रार्थनेत आले आणि तुमच्या मुलीने तुम्हाला सांगितलं की आता पाय दुखत नाही, ते पाय धरून बोल रहे आई माझा पाय असं बघ चांगला झाला तर काय नाही दुखू राहिले, तेव्हा मला जीवर आहे, मला माझा पोरगी माझ्या हातात आला तर म्हणून मला चांगला वाटलेले। तेव्हापासून त्याला पुन्हा तसं त्रास झाला नाही? तेव्हापासून त्याला 1 पण सलाईन नाही, 30 सलाईन लावले ते त्याला, 30 सलाईन लावले त्याला पूर्ण लगातार, पोरं 1 वर्ष 1 महिन्याने 1-2 तर लागायचं, ॲडमिट केले ना लगातार ते डॉक्टर सलाईन सुई, मग त्याला 5 मिनिट आराम पडायचं, नंतर आई अजून पाय दुखू राहिले, त्याला पसीना अंगाला यायचं। मी पूर्ण घाबरून गेले, आता पोरगी 15 वर्षाची आहे, आता काय होणार काय नाही असं मला ले त्रास होऊ राहिले, तर घबराट सुटत होते, ले कसं लिफ्टमध्ये जाऊन रडायचं, बाथरूममध्ये जाऊन मी रडायचा, बायबल घेऊन रडायचा, प्रार्थना करायचं, ले रडले। मग डोंबिवलीला माझं नातेवाईक राहतं, तुमचं रडणं देवाने पाहिलं, तुला हे सर्व भयंकर त्रास होत होतं, पाय तुझे खूप दुखत होते? हो, लय दिवसापासून दुखत होते, 1 वर्षापासून। मग मी शाळेत गेले तर ते दिवशी मंगळवारच्या दिवशी तेव्हा तो लय झाला, पेपर होते, माझा पेपर संपला, त्यानंतर मग काय झालं मलाच माहीत नाही, एकदम चक्कर झाली, खाडती पडली मी, तर माझी दोस्ताने मला घेऊन बेंचवर बसवले, पाणी टाकले, तर सरला बोलवले, सर पप्पाला फोन केलेले, पप्पा मम्मी शाळेत आले तर बघितले माझा हालत खराब झाला होता, मग मला हॉस्पिटल घेऊन गेले, त्या दिवशी ग्लुकोज लावले, मला गावाला पण जायचं होतं, त्या दिवशी 1 हप्त्याच्या नंतर मला एक विकनेस मम्मीला बोलत होती, मम्मी नको जाऊ घरातच राहा, मम्मी बोलली चल गावाला पण जाऊ फिरूयात, हवा पाण्याने बरं होणार। आम्ही गेलते पण अजून जास्त झालं, फिर मे महिन्यात मामाचं पण लग्न होता
मग गेले मामाच्या लग्नात. त्या दिवशी पण माझा तब्येत लय खराब होता. फिर मामाने बोलला चल माझ्या घरी, तर तिकडं पण तुला चालायला वगैरे असं स्पीडमध्ये जमत नव्हतं? नाही होता. मम्मी पुढं चालायची, मी मम्मीचा मागे. मम्मी बोलते काय एवढा स्लो, चल माझा पाठीमागं. एवढे तू स्लो चालायची, दाखव तू लोकांना. स्लो चालल्याची. मम्मी एकदम फास्ट, माझ्याकडून फास्ट जायची, मी तिचा पाठीमागं. मम्मी बोलायची चल माझा हात धर, मी तुला घेऊन जाणार. तरी पण मला होत नाही. मम्मीला बोलते माझा पाय दुखते, माझा संग हळू चल. मम्मीचं सवयच आहे फास्ट भागायचं माझ्याकडून. तर मम्मीला बोलली माझा संग हळू चल. तर मला असं वाटायचं की मी किती स्लो म्हाताऱ्यासारखं चालायची. पण आता मी असं झाले, स्पोर्टमध्ये भाग घेतली होती शाळेत, असं फास्ट मागली, दुसरा तिसरा नंबरवर फर्स्ट आली, त्याच्यावरून परमेश्वरला धर देते. दाखव, तू धावून दाखव इथे मंचावर. अशी तुमची मुलगी धावू शकत नव्हती? नाही धावू शकत. चालायचं पण सुलू चालायचं. मी ओरडायचं, त्याला पाय दुखायचा ना, ते मग कधी कधी मला सांगायचं आणि मी बोलायचं चल पटापट चल पटापट. जेव्हा तू इथे पहिल्यांदा आली तेव्हाच तुझ्यावर प्रभूची कृपा झाली? हो. 4 जूनला मी तेव्हा आलती ना, एकदम पुढं झोपूनच राहायचं, माझा पाय दुखायचं. तो मी झोपून, सिस्टर बोलायची उठून बस, पण मला नाही होतं. पण 4 जूनला असणाऱ्या बाहेरला मी स्पर्ट्स केले, तेव्हापासून माझा चांगला झाला. परमेश्वरला कोटी कोटी धन्यवाद देते. तुला अगोदर जेवण वगैरे एकदम फार कमी जेवत होती? हो, लय कमी झालं तर मला विकनेस पण होत होता. तर आई बोलली इकडं ते खिचडी भेटतं ना, तो आई मला अजून दाबून दिली, तेव्हापासून मी खूप खायला लागेल. त्याच्यामुळे परमेश्वरला धन्यवाद देते. तेव्हापासून अशक्तपणा वगैरे सगळं निघून गेलं? नाही. व्यवस्थित जेवते? हो. चाय पण नाही पियायचं बिलकुल. चाय त्याचं तोंडावरच नाही यायचं. पहिला खायचं चाय बिस्किट, नंतर वर्षानंतर ते सोडूनच टाकली चाय बिस्किट सगळे. इथं आले चाय बिस्किट सगळे खाते ते. आता व्यवस्थित आहे? हो. अगोदर चाय पण नाही पिले. आता 2 दिवस इकडे यायचं होते ना, 2 दिवस चाय सकाळी नाही पिले. माझं अजून टेन्शन आले. इकडे आले तर सकाळपासून चाय पिऊ राहिले ती. प्रभूचे महान आशीर्वाद तिच्यावर आलेले आहेत. प्रभूने तिला बरं केलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या.